उन्हाळा सुरू झालाय. उन्हाचा तडाखा जसा जसा वाढत जातो तशी तशी आपली चिडचिड वाढत जाते. गरमी, घाम, सतत असणारा AC, त्याच्यामुळे जड होणारं डोकं, या सगळ्या गोष्टींचा मानसिक आणि शारीरिक त्रास होत असतो. पण उन्हाळ्याबद्दल इतक्या तक्रारी करण्यापेक्षा उन्हाळ्यातल्या काही काही छान छान गोष्टी सुद्धा आठवून बघा. उसाचा रस, कैरीचं पन्हं, कैरी किसून केलेली ओली भेळ, आमरस, आंबे, या सगळ्या गोष्टी उन्हाळ्यातच छान वाटतात आणि जीवाला थंडावा देतात. हां, आता ह्या गोष्टींमुळे वजन वाढतं, शुगर वाढते, कॅलरी वाढतात, असं सांगणारी असंख्य लोकं आजूबाजूला असतात. ते काही खोटं नाही, पण आपण इतकं खायचंच नाही किंवा प्यायचंच नाही. जीवाला आनंद वाटावा म्हणून खायचं प्यायचं ना, तर त्या प्रमाणात तसंच करायचं. पण खायचं, प्यायचं पूर्ण बंद करायचं नाही. व्यायाम चालू ठेवायचा, मन आनंदी ठेवायचं. उन्हाळ्याबद्दल तक्रार करून किरकिर करत राहण्यापेक्षा उन्हाळ्यातल्या या गोष्टींचा आनंद उपभोगायचा. जे कोणी सांगेल याच्यामुळे शुगर वाढते, कॅलरी वाढते, त्यांना हो हो म्हणायचं. खरं आहे तुमचं. पण आपल्याला बरं वाटतंय ना, छान वाटतंय ना, आनंदी वाटतंय ना, मग थोड्या प्रमाणात सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या. कारण या गोष्टी पुन्हा पुढच्या उन्हाळ्यातच मिळणार आहेत. उसाचा रस सोडता. पण खरी उसाच्या रसाची किंवा लिंबू सरबताची मजासुद्धा उन्हाळ्यातच येते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात, योग्य वेळी करत राहा. उन्हाळ्याची कटकट करू नका. उन्हाळ्यातल्या चांगल्या गोष्टींचा आनंद उपभोगत राहा. कारण सगळं आयुष्य आणि सगळी उठाठेव चालली आहे ती आनंदी राहण्यासाठी. मग आनंदाचा मार्ग बंद करू नका.